नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, काय महत्त्वाची कारणं, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून। तर आता सुरुवात करतो आहे। करू शकता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा तो एक निर्णय आणि बाजार समितीत 35% वाढली कांद्याची आवक। नाशिक जिल्ह्यातील देवळा बाजार समितीत कांदा विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे कांदा विक्रीचे पैसे व्यापाऱ्यांमार्फत अदा न करता बाजार समिती कार्यालयात अदा करण्याच्या बाजार समितीच्या प्रशासकाने घेतलेल्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम झाला असून देवळा बाजार समितीत कांद्याची आवक 20 ते 35% वाढली आहे। शेतकऱ्यांना कांदा विक्रीचे पैसे 24 तासाच्या आत देणाऱ्या सूचना बाजार समिती प्रशासकाने कांदा व्यापाऱ्यांना देऊनही काही व्यापारी शेतकऱ्यांना कांदा विक्रीचे पैसे वेळेवर देत नसल्याची बाब संचालक मंडळाच्या निदर्शनास आली होती, परंतु समितीने लेखी तक्रार या ठिकाणी देत नसल्यामुळे बाजार समिती प्रशासनाने वेळेवर पेमेंट न देण्याचा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात अडचण येत होती। त्यामुळे गतवर्षी बाजार समिती संचालक मंडळ व व्यापारी संयुक्त बैठक सभापती योगेश आहेर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येऊन 1 जानेवारीपासून व्यापाऱ्यांनी लिलाव झाल्यानंतर खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे बाजार समितीत जमा करावे। बाजार समितीत शेतकऱ्यांना त्यांचा कांदा विक्रीच्या पैशाचे वेळेवर वाटप करण्यात येईल असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत रोख पेमेंट मिळण्याचा प्रश्न मार्गी लागून गत 4.5 महिन्यात बाजार समितीत कांद्याची चांगली आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। आणि एकंदरीतच हे महत्त्वाचे अपडेट आहे। धन्यवाद मित्रांनो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद।